ऐकताय ना? आजचा हा व्लॉग खूप खास आहे. कारण जेव्हा मी गावी आले तेव्हा पहिल्यांदा माझं लक्ष या झाडांकडे गेलं. तिथे जे दिसलं ते पाहून मन अगदी तृप्त झालं. चला मग तुम्हालाही दाखवते. आमच्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या आहेत. तर आता तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की कैऱ्या दिसत आहेत. तर साधारण पाडव्यानंतर येतात आमचे आंबे. तर आता तुम्हाला दाखवणार आहे. चला. आमच्या बागेतले आंबे दिसायला जितके मोठे असतात तितकेच खायला गोड असतात. या झाडाचे आंबे बाकी झाडांपेक्षा लवकर येतात. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. असं म्हणतात, निसर्गाची कुठलीही गोष्ट वाया जात नाही. तर ह्या आहेत आमच्या बागेतल्या कैऱ्या. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना? पण ह्या काही साध्या सुध्या कैऱ्या नाही आहेत. तर हा आहे अस्सल केशर आंबा. एक असंही झाड आहे जे उंचीनेही लहान आहे आणि ज्याचे आंबेही लहान असतात. तुम्हाला पाहायचंय का? कधीही आंबा असा वरतून देठापासून तोडायचा, नाहीतर मग त्याचा चिक गळतो आणि तो खराब होऊन जातो. ही आमच्या शेतातली गावरान पपई आहे. हिच्या पपई खाल्ल्या की मन तृप्त होतं. ही देखील आमच्या आजोबांनी लावलेली आहे. या झाडाची एक पपई पिकलेली आहे. आता मी ती काढते. किती गडद पिवळा आणि केशरी रंग आला या पपईला. या व्यतिरिक्त अजून बरीच झाडं आहेत. चला तुम्हाला दाखवते. हे आमचं चिक्कूचं झाड आहे. आता तरी सध्या याचे चिक्कू थोडे कच्चे आणि कवळेच आहेत. काही दिवसानंतर हे चिक्कूसुद्धा तयार होतील. आजूबाजूच्या परिसरातली हिरवळ मनाला किती प्रसन्न करते नाही? हे पेरूचं झाड आहे. आता तरी सध्या याला फुलं आलेली आहेत. काही दिवसानंतर याला सुद्धा पेरू येतील. किती नाजूक आणि सुंदर फुले ना? हा आमच्या शेतातला गावरान कढीपत्ता आहे. याची हिरवळ आणि याचा सुगंध मनाला अगदी सुखावतो. फळझाडांसोबतच हे बाजरीचं डोलणारं कणीस तर बघा. जेव्हा बाजरीचं पीक पूर्णपणे तयार होतं तेव्हा त्याची कणीसं काढली जातात. तेव्हा उरलेल्या वाळलेल्या ताटांना कापून त्याचा कडबा तयार केला जातो आणि तोच कडबा जनावरांसाठी पौष्टिक आणि मुख्य आहार असतो. हे खालच्या शिवारामधलं बाजरीचं पीक आहे, पण थोडं लहानच आहे. सूर्याच्या प्रकाशात किती हिरवंगार दिसतंय ना? आमच्या बागेत फळझाडांसोबतच काही फुलझाडं पण आहेत. चला तुम्हाला दाखवते.
हे आमचं सोनचाफ्याचं झाड आहे. पावसाळ्यात याला खूप फुलं येतात आणि त्यांचा सुगंध घरभर पसरतो. ही आहे सदाफुली. हिच्या नावाप्रमाणेच वर्षभर फुलत असते. ग्रामीण भागात या फुलांना घाणेरी असं म्हणतात. दिसायला मोहक आणि रंगबिरंगी. या पक्षाला आमच्या इकडे साळुंकी म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा हा. तर तुम्हाला माझी सुंदर अशी बाग कशी वाटली? जर तुम्हाला चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझी छंदशाळा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा माझी छंदशाळा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.